सांगायचं तात्पर्य न लागे मागणे सांगणे तयासी जाणे इच्छा तैसी पूर्वी त्याची सर्व इच्छा पूर्ण करतो आणि मेल्यानंतर तो का म्हणेले अलंकार अंगे विठ्ठल हा जगी तूची होसी. सांगायचं तात्पर्य की आपण भगवंताची भक्ती करा. सर्व काही न सांगता न मागता तो परमात्मा आपल्याला देईल. त्याची कोणती इच्छा अपूर्ण राहू देणार नाही. त्याच्यासाठी आपण एकच करा, बैसोनी निचळ करे त्याचे ध्यान. बैसोनी निचळ करे त्याचे ध्यान. आवश्यक आहे ते दीन. फक्त आपण काय करा की कसल्या प्रकारची आपल्या मनामध्ये विपरीत भावना न येऊ देता परमात्मा जो करतोय तो आपल्या हितासाठी करतोय असं ठेवून भावना ठेवून त्या भगवंताचं ध्यान करा. सुरुवातीला कदाचित काही मनामध्ये आपल्या शंका निर्माण होऊ शकतात. आपण ध्यान करतो, भक्ती करतो, तर कधी कधी एखादी इच्छा आपली पूर्ण होत नाही. समजायचं की त्याच्यामध्ये आपलं हित नाही. आमचा एक स्वतःचा अनुभव. नाशिकच्या आश्रमामध्ये राहत होतो आणि आम्हाला वेरूळच्या आश्रमामध्ये यायचं होतं कॉलेज शिकत असताना. आणि त्यावेळेस पासून काही जीवनामध्ये नियम आरंभलेले होते. जसं जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्य भाग बुडाला, जो सोयीची कष्टला तोची भला, स्वतःचं काम स्वतःच करावं. कॉलेजमध्ये शिकत असताना देखील शेवटच्या बाकड्यावरती आपलं बसायचं. कधी कधी 8-8 दिवसाचं मौन धारण करायचं. नंतर सुरुवातीला थोडस मुलांनी वेड्यात काढण्यासारखं झालं. कॉलेज बोलायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे काय. आणि अवतार तर तो असाच होता, फक्त लुंगी नव्हती, पॅन्ट होती थोडीशी भगवत रंगाची. तर आणि तेव्हापासून माता बहिणींना स्पर्श करायचं नाही असं नियम त्या वेळेपासून होता. म्हणून यायचं होतं तर शक्यतो प्रवास करायचा म्हटलं त्यावेळेस काही गाडी किंवा काही प्रश्नच नव्हता. त्यावेळेस एकच ट्रक मध्ये बसायचं. म्हणजे ट्रक मध्ये प्रवास करायचा, म्हणजे लेडीज वगैरे नसतात या दृष्टीला. आता तिथं उभं राहिलो आणि उभं राहिल्यानंतर हात दिलाय. बरेचशा ट्रक तर थांबल्याच नाही. बरं, त्याच्यानंतर एक ट्रक थांबली. ती याच्यामुळे थांबली की काही कोकणी माणसं होते. कोकणी म्हणजे खाणारे पिणारे सर्वच असे. तर ते तिथं उतरायचं होतं त्यांना, म्हणून ती ट्रक तिथं थांबली आणि ती उतरली तिथं. आणि ते उतरल्यामुळं थोडीशी जागाही झाली. मग अजूनही काही होते, त्यांना अजून 1-2 असे माणसं होते कोकणी वगैरे, त्यांना घेतलं
आता आम्ही चढायला लागलो तर ड्राऊन आहे तर महाराज पिशवी ठेवली तिथे तरी फेकून. आणि एवढी निर्दयपणे की नाही म्हणजे तिरस्कार ज्याला म्हणतात त्याप्रमाणे ते. आणि मग आम्ही विचार करायला लागलो. बरं आम्ही त्याला म्हटलं म्हणजे कुठे जायचं होतं म्हणलं वेरूळला जायचं. म्हणजे वेरूळला ही गाडी जात नाही. म्हणलं कुठपर्यंत जाते म्हणलं नेपाळपर्यंत. नेपाळपर्यंत नाही नाही हेच. तर आम्हाला असं वाटलं की कदाचित त्याला असं वाटत असेल की भाडं वगैरे देणार नाही. म्हणजे भाडे द्यायला तयार आहे. नाही म्हणत घ्यायचंच नाही. आम्ही असं विचार करायला लागलो आपण सकाळीच उठतो, पूजा पाठ करतो, दररोज आरती करतो, एक दिवस देखील चुकू देत नाही. आणि हे खाणारे पिणारे त्यांना घेतलं ना आपल्यालाच नाही घेतलं. आपण एवढे म्हणजे असं होतं ना मनामध्ये स्वाभाविकच ना की आपण एवढं काम करणार देवदेव करतो, एवढा नियम पाळतो ना आपल्याला घेतलं नाही. मोठी रुखरुख वाटली ती की बरं भाडं देत होतो, जिथपर्यंत म्हटलं तिथपर्यंत जायला तयार होतो, तरी आपल्याला घेतलंच नाही. खूप वाईट वाटलं. आपल्याला कधी कधी तसं झालं असेल. त्याच्यासाठी सांगणं चालू की असं वाईट वाटलं. आपण एवढी भक्ती करतो, सर्व काही करतो. थोडा वेळ गेला दुसरी ट्रक आली. तर आता विचार आला की ट्रकला हात द्यावं का नाही द्यावं. परंतु त्याला सगळं दिली. थांबली तर महाराज पुढे जायचं म्हणजे वेरूळला. म्हणे ट्रक वेरूळला नाही जाणार तर ती औरंगाबादला जाणार आहे, फाट्यावर जाणार आहे. तर फाट्यावर उतरवलं चालेल का म्हटलं हो. तर मग त्यांना पिशवी होती तर ती घेतली, वर ते ठेवून दिली, बसली. बसल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर महाराज आता महाराज त्याचं नव्हतं महाराज सारखं. महाराज तुमचे पाय आमच्या ट्रकला लागले म्हणे, आमचं ट्रक धन्य झालं. तर काय करा म्हणे तुम्ही काहीतरी आमच्याकडून घ्या म्हणजे जेवण वगैरे. असं डबा आहे म्हणे. मला आम्ही एकदा निघलो की जिथं पोहोचलो तिथंच आम्ही घेतो. ठीक आहे म्हणे आमचा डबा नसून चालत तर फळं घ्या. मला फळं आम्ही प्रवासामध्ये घेत नाही. तरी परंतु एकच असं कसं म्हणे आता केव्हा मिळतात आणि केव्हा नाही. भाग्याला तुमची गाठ झाली म्हणे आणि सेवा काहीच नाही तर असं कसं काय म्हणे. मग एका ठिकाणी उतरला, त्याने फळं घेतले बऱ्याच प्रकारचे ठेवले. जाता जाता वेरूळ जवळ आल्यानंतर ते म्हणतो मला जायचं होतं मी औरंगाबादला, पण आता असं करतो म्हणे तुम्हाला वेरूळला सोडतो आणि तसं मी घाटातून चालले जाईन म्हणे. म्हणजे माझंही दर्शन होईल आणि तुम्हाला तिथं पोहोचवून. आता रस्त्यामध्ये सोडणं तुम्हाला चांगलं नाही म्हणे. तिथं गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी एक पिशवी घेतली, तिथं पोहोचवली. काहीतरी बहुतेक त्यावेळेस म्हणजे काहीतरी त्यांना दक्षिणाही दिली. आता हे त्याच्यानंतर दुसरा तोच प्रसंग. ज्यावेळेस थोडस पुढं आलंय 20-25 किलोमीटर आलं असेल, पहिली जी ट्रक होती तिचा ऍक्सिडेंट झाला होता आणि जेवढे समोर होते तेवढेचे तेवढे जागेवर गेले. याचा अर्थ काय आम्हाला नाही घेतलं म्हणून त्याचा ऍक्सिडेंट झाला असं नाही, परंतु तशी घटना घडणार होती. कदाचित त्या ईश्वराला माहित होतं, त्याच्यामुळं त्या ड्रायव्हरना थोडी जरी दया दाखवलीस ना, थोडी किंचित एवढी तरी, तर कदाचित आम्ही बसलो असतो, कदाचित आज नसतोय जगामध्ये. सांगायचं तात्पर्य आपल्याला हे आहे की कधी कधी आपल्या मनासारखं होत नाही, आपल्याला दुःख वाटतं, परंतु त्याच्यामध्ये ईश्वराची एक विशेष योजना असते, ती आपल्या हितासाठी असते. मग आपल्या हातात काय? आपल्या हातात एकच आहे, बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान.
देल तो अन्न वस्त्र दाता काय आम्हा करणे अधिक साचुनी देव झाला ऋणी पुरविता दयाळ मायाळ जाणे कळवळा शरणागता लळा राखो जाणे न लागे मागणे सांगणे त्यासी जाणे इच्छा तैसी पूर्वी त्यांची तुका म्हणे लेई अलंकारांगी विठ्ठल हा जगी तूच होती. सांगायचं तात्पर्य आपल्या हिताचं जे असेल तो परमात्मा करीन आणि जे आपल्या हिताचं नसेल तर तो परमात्मा आपल्याला देणार नाही. अशा वेळेस आपल्या मनामध्ये दुःख न वाटू देता की जे झालं ठीक आहे, ते ईश्वर आपल्याला काही त्याच्यामध्ये हित आहे, परंतु जे नाही झालं समजायचं की त्याच्यामध्ये आपलं हित नाहीये. जसं आई आपल्या मुलाला एवढे मोठे दागिने देते पण 5 रुपयाचा चाकू मात्र त्याला देत नाही. का देत नाही तर त्याच्यामध्ये त्याचं हित नाही. सांगायचं तात्पर्य आपण त्या भगवंताची भक्ती करा आणि त्या भगवंताची भक्ती केल्यानंतर आपल्याला जे आवश्यक आहे तो परमात्मा देईन, न मागता देईन. आणि जर आपण मागून देखील तो देणार नाही, कोणतं देणार नाही की ज्याच्यामध्ये आपलं हित नाही. म्हणून आपण भगवंताची भक्ती करा आणि भगवंताची भक्ती केल्यानंतर त्या भगवंताकडे आपण काही मागू नका. कारण ज्यावेळेस आपण भक्ती करतो तर मागण्याची असं पाहे मुखाकडे चिंतेल रोकडे मनोरथ, तो काहीतरी मागेन आणि मी त्याला देईन. परंतु भगवंताचा भक्त जो असतो तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागते आणि भगवंत दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण काही मागू नका आणि मागायचं असेल तर त्याच्यासाठी काय मागा, धन मागू नका, द्रव्य मागू नका, ऐश्वर मागू नका. किती धन मिळालं तर ते आपल्याला सोडून जाईल किंवा त्याला सोडून आपल्याला जावं लागेल. म्हणून संतांनी जे मागितलं ते मागा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय मागितलं, एकच मागितलं, संताची या सेवा कैसा परीला हो, नामाचा आठव कैसा राहे, हेची थोर चिंता लागली मनासी, निजता निद्रेस लागे डोळा, जेवता जेवणीन लागे गोड धड, वाटते कबड विषय सुख, ऐश्या संकटी पाव कृपा निधी आणि लावी संत पदी प्रेम भावे. हे प्रभू आम्हाला संतांची संगती मिळाली पाहिजे. धर्म काय, अधर्म काय, पाप काय, पुण्य काय, सद्गती कशी नव्हते, दुर्गती कशी नव्हते, काय खावं काय खाऊ नये, कुणाची संगती करावी आणि कुणाची संगती करू नये हे आम्हाला कळालं पाहिजे. आणि रात्रंदिवस तुझं नामस्मरण आमच्या मुखामध्ये आलं पाहिजे. म्हणून प्रभू अशी कृपा कर.